कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 तुमचं माहेरचं नाव काय? मैके का नाव रीना विजयभाई बारोट। अच्छा, और सासर का? पूजा विशाल राजगोर। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाले फेब्रुवारीमध्ये आणि 13 वर्ष चालू आहे। कसं जमलं कसं लग्न? ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे। कुठे ते ॲक्च्युअली झालं? म्हणजे मी 10वीला असताना क्लासला जायची, तर तिथे माझे होते ना गुरु, म्हणजे माझी ताई होती। बरं. तर तिकडे मी क्लासला जायची, मग त्यानंतर तिचा भाऊ म्हणजे माझ्या मागे लागलेला। काय सांगता? आणि नंतर म्हणजे काहीतरी 2007 मध्ये मी त्याला हो बोलली। तुमचं कसं काय? माझं पण लव्ह कम अरेंज आहे। लव्ह कम अरेंज म्हणजे काय? म्हणजे आधी लव्ह मॅरेज होतं, मग घरच्यांनी लव्ह मॅरेजच केलं होतं आधी? म्हणजे प्रेम होतं। कलिना युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही दोघं एकत्र MA करत होतो आणि मग तिथे त्याला मी आवडली, म्हणजे आमचं फॅशन शो चालू होता आणि तोच कोरिओग्राफ करत होता आणि तिथे त्याने मला प्रपोज केलं, पण मी 1 महिना थोडा भाव खाल्ला आणि मग हो म्हणाले। तुमचं? माझं मॅट्रिमोनी थ्रू झालं आहे। त्यांनी इंटरेस्ट पाठवलेला आणि मी इंटरेस्ट ॲक्सेप्ट केला। मग आम्ही 2 महिने तरी एकमेकांशी बोलत होतो, एकमेकांशी बोलून भेटलो वगैरे। म्हणजे माझ्या घरी मी सांगून टाकलेलं लगेच असा इंटरेस्ट आलेला आहे, असा मुलगा आहे, एवढी सॅलरी आहे, इथे जॉब करतो, ते महत्त्वाचं त्या सगळ्या गोष्टी सांगून, म्हणजे माझ्या घरी सगळं माहिती होतं। त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं। त्यांच्या घरी सांगितल्यानंतर ना म्हणजे सासरवरून नकार होता, कारण आमचा थोडा कास्टचा प्रॉब्लेम होता, म्हणून सासरी म्हणजे नाही म्हणून सांगितलेलं। आणि आमचे गुण पण जुळत नव्हते, म्हणजे आमची पत्रिका देखील जुळत नव्हती। त्यामुळे त्यांची जी पत्रिका होती ना ती चुकीची होती। म्हणजे 18 ऑगस्ट हा त्यांचा बर्थडे आहे, तर 17 ऑगस्टची पत्रिका होती, म्हणजे रात्री 1:30 वाजता झाली। मग चुकली, त्याच्यामुळे मग आमचे गुण 16 आलेले। मग मी काय खाणं पिणं सगळं सोडून टाकलं। मग वडील म्हणाले की तू त्यांच्या सगळ्या डिटेल्स दे आणि तुझ्या पण दे, मी जातो आणि मी बघतो कुठल्या तरी भटाकडे जाऊन आणि बघतो किती गुण जुळत आहेत वगैरे। मग जेव्हा माझे बाबा गेले ना आणि त्यांनी जेव्हा पत्रिका जुळवली तर आमचे म्हणजे 26 गुण जुळले। मग त्याच्यानंतर मग आमचं लग्न झालं। तुमचं? आमचं लव्ह कम अरेंज। ते कुठे? लहानपणापासून स्टार्ट। मामाचा मुलगा, ही दादा म्हणायची त्याला। मी म्हणजे जसं मला कळायला लागलं की हा माझा दादा आहे, त्याला दादडी गोदडीच बोलायची मी। दादडी गोदडी? हो। तर आम्ही म्हणजे जेव्हा मी 7th स्टँडर्डमध्ये होती तेव्हा त्याचं 10th कंप्लीट झालं होतं। तर त्यांनी म्हणजे मला कळायला लागलेलं, सगळे चिडवायचे की हिला सून करून घ्यायची, म्हणजे सगळे घरचे हे करायचे, चिडवायचे। तेव्हा थोडं आमच्या दोघांच्या मनात यायला लागलं। मग नंतर त्याचं 10th स्टँडर्ड झाल्यावरती त्यांनी मला प्रपोज केला। तेव्हा मी 7thची एक्झाम देऊन 8thमध्ये प्रवेश केला होता। तर मी म्हटलं मी तर खूप लहान आहे, मग मी भाव खाल्ला जसं हिने भाव खाल्ला होता 1 महिना मी। पण तेव्हा तुम्ही राहायला कुठे होते? मी उल्हासनगरला। मग ते तिकडेच होते राहायला की नाही, यायचे? ते ठाण्याला। मग ते यायचे सुट्टीत? हो, ते मामाच्या घरी यायचे ना। पण तेव्हा लहानपणीचे खेळ कुठले सुट्टीतले? आबादुबी। आबादुबी जो अजून खेळता ना आता? नाही। अरे हो म्हणाला तुम्ही, आता शाब्दिक आबादुबी चालू झाली। येस। आता सुद्धा जेव्हा स्लीप ओव्हरला किंवा घरी भेटतो ना, आम्ही असे जुने गेम काढून खेळतो। तुमचं लग्न कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।